गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मला तुमच्या ठिकाणी आलं पण एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आता मी हा ब्रेड खातोय आणि ब्रेड खाण्याचं रिझन आहे आपला भाऊ काय पितोय बघा. ORS पितोय आणि भावाने हे बघा इथे शाळा करून ठेवते. दही खातोय, नारियल पाणी पितोय आणि किवी मागवलंय. तर सकाळपासून भावाची हालत टाईट झालेलं आहे कारण की आम्ही रात्री चायनीज मागवलेलं आहे. तुमचं चायनीजची रेटिंग बघून आम्हाला वाटतं चायनीज खूप चांगलं असेल, पण चायनीज मागायला पाहिजे. कधीच जर आयडिया नसेल कुठल्या जागेची मला थोडा डाऊट होता जरा असं खाताना. आम्ही काल पनीर चिल्ली मागवली होती, आंबट होती पण चांगली लागत होती. पण नाही, मला काय नाही झालं, पण ह्याची जरा इम्युनिटी आम्ही याच्यावरून घ्यायचं नाही गेलं. सीन असं आहे की इकडे प्रत्येक पदार्थामध्ये चटपटा शब्द वापरतात ते लोक. चटपटा बनवतो, चटपटा बनवतो. आम्हाला वाटलं चटपटा तर चटपटा आहे नॉर्मली. कोणाला माहिती होतं एवढं चटपटा निघायचं सकाळी. सकाळपासून याला उलट्या होत आहेत, उलट्या आणि लूज मोशन, हालत टाईट झाले, थंडी वाजत होती. आणि इकडचे डॉक्टर 10 वाजता उघडतात. नशीब आमचं एवढं चांगलं की समोरच डॉक्टर आहे, समोरच आहे. आणि सकाळपासून मी 4-5 वेळा गेलो डॉक्टरकडे. मला सांगतो सही डॉक्टर आहे. एका डोसमध्ये लिटरली पूर्ण त्याने ऑलमोस्ट रिकवर केलं. तो बोलला पण की तुम्ही खाऊन जाऊ शकता फिरायला. अभी 1 घंटे में ठीक करके देता हूँ. बघू थोडं बरं वाटू दे कसं जरा. माझ्या मित्रांना आम्ही आता निघणार होतो सकाळी फिरायला, कारण तर ह्याची तब्येत ठीक नाही तर बोललो आराम करूया. आज आपल्याला निघायचं मुंबईला. तो चला रिकवर मोड ऑन. हा बघा कसा नारळ पाणी पितोय. काय रे बाई, दुष्काळात 13 महिना आणलाय. ते पण आज निघायच्याच दिवशी. मित्रांनो, लालबाग पॅलेस काल बंद होतं तर आम्ही आज चाललोय. तर चला बघूया यश कसं वाटतंय आता. यशला बरं वाटतंय. आपण कशाला थांबायचं. हा आता लोकेशन तर करू शकतो ना. हा, आमची 5 वाजता आहे ना ट्रेन. मग आम्ही बोललो एवढं लवकर 1 वाजता जाऊन येऊया. लालबाग पॅलेस आलं तर बघून येऊया. तो बॉयस, आमचं काल राहिलेलं लालबाग पॅलेस, तर आमची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे लालबागला, इंदोरच्या लालबागला. आणि आपला भाऊ पण आता ठीक झालेला आहे, एकदम ठणठणीत. सकाळी त्याचा उतार दाखवला असता तुम्ही पण बोलला असतात, भावाची तब्येत एकदम नरम झालेली आहे. हा बघा आहे लालबाग पॅलेस. तिकीट काढायला लागतं इथे. हे बघा अशा प्रकारचे आपल्याला तिकीट दिले जाते लालबाग पॅलेस. आणि आजूबाजूला बघा किती सुंदर वातावरण केलं आहे. वाव, काहीतरी काम सुरू आहे यार. शी, सगळं बंद करून ठेवलंय. अच्छा, हे पॅलेस मधले काही चित्र आहे. दरबार हॉल, नेहरू केंद्र, लालबाग, इंदोर. वाव, किती सुंदर आहे. इथं बघा लहान पोरांची पिकनिक आली आहे खेळायला शाळेतनं. वा, वरती बघ किती सुंदर केलं आहे. ही लायब्ररी असेल वाटतं, नाही तर ऑफिस कॅबिन. पुस्तकं तर दिसतात आतमध्ये, पण खूप मस्त आहे आणि शांत जागा आहे. आहे गेमिंग रूम. तिथे ठेवले पूलचा बोर्ड ठेवला आहे आणि तिथे चेअर वगैरे ठेवलेले आहेत. वाव, मस्त आहे. हे बघू शकता तुम्ही, जुने पुराणे लाईटीचे बटन्स आहेत. त्यांचे दरवाजे बघा, किती सुंदर नक्षीकाम केले दरवाजावर. तर काम सुरू आहे म्हणून मित्रांनो, नाहीतर
खूप सुंदर आहे हा लालबाग पॅलेस. हा आहे बँक्वेट हॉल. मोठा हॉल आहे हा. सुंदर आहे. हे बघा, हे स्विच बोर्डचे बटन आहेत. काय सुंदर बटन होते यार. वाव. मित्रांनो, लिफ्ट बघा. लोडिंग लिफ्ट म्हणजे सामान वगैरे काय वर घेऊन जायचं असेल तर. वाव. म्हणजे ही अजून अंडरग्राऊंड आहे त्यातमध्ये. मस्त. आणि ह्याचं लाईटीचं बटन आहे वाटतं. खूप मस्त आहे. हा वाटतं मेन हॉल आहे लालबाग पॅलेसचा. वुमन्स डायनिंग रूम. वाव, ही पण खूप सुंदर प्रकारे बनवण्यात आली. किती छान आहे. मेन्स डायनिंग रूम. वुमनच्या बाजूलाच आहे मेन्स डायनिंग रूम. ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. हा पॅलेसमधला वॉशरूम लेडीजसाठी. वाव, कसे मिरर वगैरे लावले बघा. अजून पण त्यांनी ते सगळं नीट ठेवलं. खूप मस्त वाटतंय पॅलेस फिरायला. आणि एवढ्या जुन्या पॅलेसचं जर तुम्हाला स्ट्रक्चर बघायचं असेल तिथे एकदा येऊन एक्सपिरियन्स घ्याच. खूप भारी आहे. तर इथं एक आहे. इथं वर जाण्यासाठी रस्ता बंद केला आहे. ही वाटतं मेन रूम आहे लालबाग पॅलेसचे. जे राजा वगैरे असतील त्यांची. खूप मस्त आहे. आणि ह्याच्याच अपोजिटला आहे सिटिंग रूम. ती पण एक मस्त रूम आहे. आणि तुम्ही सिलिंगवरची पेंटिंग बघू शकता. ती सुंदर प्रकारे बनवण्यात आली आहे. दरवाजावरचं स्ट्रक्चर बघा किती भारी बनवलं आहे. आपल्याकडे उशीर झाला. आपल्याकडे कड्या होत्या ना. मित्रांनो, हा आहे वेस्टर्न डायनिंग हॉल. हा पण एक खूप सुंदर हॉल आहे. तिथं बघू शकता तुम्ही. तिथं ते आग लावतात ना. मस्त आहे. सुंदर. काउन्सिल रूम. ह्याच्यामध्ये भिंतीवर बघा कशी गोल्डनमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. किती सुंदर बनवली आहे. आणि अशीच वर सुद्धा केली आहे बघा. खूप भारी. ह्याच्यात पुढे आहे काउन्सिल रूमच्या पुढे आहे HH ऑफिस. वा. इथं पण खूप सारे पुस्तकं ठेवण्यात आले आहेत. बघू शकतो. आमचा आता पॅलेस फिरून झाला आहे. लालबाग पॅलेस. आता निघालेलं आहे पुन्हा रूमवर. खूप मस्त होता लालबाग पॅलेस. आणि आजूबाजूला पूर्ण गार्डन आहे. आणि ह्याची पण खूप मोठी हिस्ट्री आहे. मस्त. लालबाग पॅलेसला दुसऱ्यांदा आलो आहे मी आज. पण वर झालं. मजा आली. मस्त आलो. मस्त आहे पण एकदम भव्य आतमध्ये. आणि गार्डन पण बाजूला केवढा मोठा आहे. मस्त आहे. फिरता फिरता व्हिडिओ 1 तासाचा होईल एवढा मोठा गार्डन आहे. फोटो तर काय निघतात. हां, इथं फोटोशूट वगैरे पण अलाउड आहे. वेडिंग, प्री वेडिंग, शूटिंगसाठी, मूवीसाठी तुम्ही रेंटवर घेऊ शकता. 1-1, 1.5 लाख 25,000 भाडं आहे. रेंट नाही घेऊ शकत. भाडं ते भाडं आहे. तुम्ही तुमचा फोटोग्राफर आणायचा. आणि प्री वेडिंग करायचं असेल तर 5,000 रुपये. आणि मला पण घेऊन येऊ शकता. हां, यशला तुम्ही ऑर्डर देऊ शकता का प्री वेडिंगसाठी. यश
फोटोग्राफी पार्ट टाइम पण मनाने फुल टाइम फोटोग्राफर आहे. मस्त खूप आवड आहे, आहे. मजा आली आणि निसर्गरम्य एकदम लालबाग पॅलेस एकदा नक्की या. तर आता आम्ही लगेच थोडा वेळ थांबतो जरा आणि मग जातो परत रूमवर, कारण की आपल्याला जायचं आहे इंदोर स्टेशनवर परतीचा प्रवास करण्यासाठी. थोडं खाऊन जाऊ बाहेर. आज जरा लाईटच खाणार आहे. लाईट म्हणजे एलईडीच खाणार आहे आज. नाही तर लाईट ऑफ होईल आमची. सकाळी एवढा हॅलोजन निघाला माझा. फायनली मित्रांनो ही ट्रिप आता संपते मस्त पैकी. हॉटेल वेरणा सोडून आम्ही निघालेलो आहे स्टेशनला इंदोरला. तर मस्त एक हप्ता गेला आमचा ट्रिपला. खूप मजा आली, मस्त आली. खूप साऱ्या आठवणी आम्ही बनवलेल्या आहेत. मित्रांनो आता आम्ही आलो जैन श्री पुरी भंडारमध्ये जरा जेवूया. आता 3 वाजलेत. आमची एक्सप्रेस 5 वाजताची आहे. इथं असा मोठा टेबल नाही, जे स्टूल असतात ना ते स्टूल मोठे आहेत एका थालीच्या ह्याच्याप्रमाणे. सगळ्यांना एक एक दिलं आहे जेवायला. हे मस्त आहे यार. तर इथं हा यांचा मेनू. सब्जी आम्ही घेतलं आहे 5 पुरी चावल डाल आणि सब्जी. म्हणजे यामध्ये 5 पुरी असणार, डाळ सब्जी आणि भात असणार. चला चांगलं आहे. पुऱ्या एकदम गरम आहे. काउंटरच्या बाजूलाच बनतात लगेच फ्रेश गरमागरम पुऱ्या आणि लगेच आमच्या हातामध्ये आलेल्या आहेत. बघा इथं भात एकदाच दिला जातो. हे सगळं एकदाच दिलं जातं, नंतर घेतलं तर परत चार्जेस लागतात. आज घेतला आहे मस्त. अरे बापरे किती थंड आहे छान. अरे घमंडी लस्सी 1962 पासून आहे. तर चला ट्राय करूया घमंडी लस्सी. इंदोर स्टेशनच्या थोडंसंच बाहेर आहे, रेल्वे स्टेशनच्या थोडंसंच पुढे आलो ना तिथं आम्हाला भेटली आहे घमंडी लस्सी. तर आता आम्ही घमंडी लस्सीची लस्सी ट्राय करणार आहे. तेव्हा घमंडी लस्सीचे फ्लेवर मलाई टाकून दिले मस्त वर. आपला आजारी पेशंट आधी पिऊन बघतोय. मलाई मस्त आहे रे. मलाई खाऊन बघ. सही आहे, बेस्ट. टेस्ट आहे. तर आता आधी मी यांची मलाई ट्राय करतो. आधी मलाई खाऊन बघतो घमंडी लस्सी. वाव एकदम अशी घट्ट आहे. वाव असंच नाही, या लस्सीचं नाव आहे घमंडी लस्सी. खरं ॲक्च्युली खूप छान आहे. जास्त पण गोड नाही, मस्त आहे. मलाई पण एकदम अशी चाड आहे. घमंडी नाव का पाहिजे. ही लस्सी प्यायला अशीच मजा येणार. हा हा घमंडी लस्सी नाम के 70 साल पुराना. इससे पर ऐसे ही नाम है ना कुछ. 70 वर्ष जुनं दुकान आहे त्यांचं. आणि यांची टेस्ट पण एकदम अशी प्युअर लस्सी असते ना, पंजाबी लस्सी तशीच लागते. आता आलो आम्ही इंदोर रेल्वे स्टेशन जवळ. तेजस एक्सप्रेस आपली लागलेलीच आहे 5 वाजताची. एक्सप्रेस लागली पण तिचे अजून दरवाजे ओपन नाही झाले, ते नंतर ओपन होतील. तोपर्यंत आम्ही आमच्या डब्याची तर जाऊन उभं राहतो. तर आता मस्त आलो आहे स्टेशनला. आणि आता पुन्हा एकदा आम्ही ज्या ट्रेनने आलेलो त्याच ट्रेनने पुन्हा एकदा जाणार आहे फुल AC. महेश तुला सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटला आपल्या या उज्जैनच्या ट्रिपचा? महादेवांचं दर्शन तिन्ही, कालभैरव, महाकालेश्वर, ओंकारेश्वर. डोळ्यात पाण्याने अंगावर काढलं जेव्हा जेव्हा दर्शन घेतलं. आणि काहीच असं गडबड नव्हतं. VIP दर्शन तर फक्त आपला महाकालेश्वरचं झालं. ते मित्रामुळे माझं थँक्यू सो मच योगेश. खूप जबरदस्तने नियोजन करून दिलेलं. हो कालभैरवला थोडीशी गर्दी लागली पण एवढी हेक्टिक नव्हती.
ठीकठाक होती. चला कुठेतरी लाईन लावणं एवढं काही चुकीचं नाही. नंतर ओंकारेश्वरला तर बाई मीच म्हणजे ते आपण ऑनलाईन ऑनलाईन बुकिंग केलेली, ती पण दुसऱ्या दिवशीची सगळी फुल होती तरी पण भेटली आपल्याला 5 स्लॉट. आता ममलेश्वरला जरा असं झालं, सही झालं भाई, खूप सुंदर. इंदोर तर खाण्यापिण्यासाठी असंच टाइमपास म्हणून झालं, वर्थ होतं, एवढं काय वाईट बोटिंग नव्हतं. बोटिंग हो बोटिंग सुंदर. बोटिंग काय एक्सपिरियन्स. पहिले ते 20 मिनिटाचा एक्सपिरियन्स होता आमचा, पण आयुष्यभर लक्षात राहील, बरंच आयुष्यभर लक्षात वर ते वर. तुम्ही कधी येत असाल ओंकारेश्वरला वगैरे करा, बोटिंग केल्याशिवाय जाऊ नये. कराच. पावसात ना काय फक्त श्रावण महिन्यात वगैरे, पावसात बोटिंग बंद असते. श्रावण महिन्यात खूप गर्दी असते का, मनाची तयारी असेल तरच या. नकाच येऊ मी तर म्हणेन, कारण की तिथे पलीकडेच जाता येत नाही ना, वरतून जावं लागतं मग तुम्हाला हा. असं. तर चला आता आम्ही भेटू तुम्हाला लवकरच ठाण्याला. तुम्हाला ठाण्याच्या ब्लॉग आपल्या मायभूमीवर नेहमी खात पीत एक दिवस आजारी पडलं म्हणून काय आलं, झालं ना बरं आहे. झालं लगेच एका तासात. बघा अशी आहे ही तेजस एक्सप्रेस. फुल AC, ब्लँकेट दिलं आहे, उशा दिल्या आहेत. हे तुम्ही येताना आम्ही आलो तेव्हा बघितलं असेल, चादरी दिल्यात व्हाईट. हवा तर लाईट असते, चार्जिंग सॉकेट, हे कर्टन दिलेलं आहे इथे मस्त. आणि ही सीट आहे, आणि इकडं आहे आमची सीट. सगळं सामान ठेवलेलं आहे. 33 आणि 36. चला बाय बाय इंदोर. आमची एक्सप्रेस निघालेली आहे, सुपरफास्ट एक्सप्रेस. चला आता काय, आता फक्त व्ह्यू एन्जॉय करायचा आपल्याला आणि आपलं मुंबई याची वाट बघायची. तर तुम्हाला आतापर्यंत आमचे व्लॉग कसे वाटले ते कमेंटमध्ये एकदा मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर बिंदास विचारा. रूम प्राईस हे ते मी नक्की सांगेल. आणि तुम्ही इंदोरला कधी येत आहेत, उज्जैनला कधी येत आहेत आणि ओंकारेश्वरला कधी येत आहेत, लवकर प्लॅन करा आणि या वर्षी नाही झालं पॉसिबल तर पुढच्या वर्षी नक्की या आवर्जून. बघा मित्रांनो, इथं माझा व्लॉग बघतोय आम्ही आणि इव्हिनिंग फायनली उज्जैन जंक्शन आलेलं आहे. उज्जैन आलं, 7 वाजले. रतलम आलं आता. बोरिवली स्टेशन आलेलं आहे मित्रांनो. मुलुंडला आलेलं आहे आणि फायनली फ्रॉम जर्नी रिटर्न. तर चला मित्रांनो, ते मुलुंड कशी वाटली तुम्हाला आमची उज्जैनची सिरीज ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल लवकर सबस्क्राईब करा. झोप येते, चला घरी जाऊन झोप आहे. बाय.